नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार आणि मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त आपण या दिवशी सेवा करत असतो. तर बघा, बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई श्रीसूक्ताचं पठण कसं करावं किंवा श्रीसूक्तचं अनुष्ठान कसं करावं, संकल्पयुक्त सेवा कशी करावी. बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात. त्या अडचणींपैकी सगळ्यात महत्त्वाची अडचण किंवा समस्या म्हणजे आर्थिक अडचण. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैशाची अडचण असते. आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहावी. बघा, पैसा म्हणजेच सगळं काही आहे असं नाही, पण जीवन जगण्याकरता किंवा आयुष्य पुढं नेण्याकरता पैसा हा लागतोच. तरीसुद्धा कितीही कष्ट केलं तरी आमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, अशा बऱ्याच ताईदादांच्या कमेंट्स असतात. तर त्याच्यावरती काही समस्या सांगा की जेणेकरून आमची आर्थिक प्रगती देखील होईल, घरात धनवृद्धी होईल, आलेला पैसा स्थिर राहील, त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा आमच्यावरती राहील. तर म्हणून आजची सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा. ही सेवा रोज मी करते. रोज एकदा तरी मी श्रीसूक्तमचं पठण करते. तर माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्रीसूक्तम. बघा, तुम्ही कोणतीही सेवा करू नका, पण ही म्हणजे इतर कोणतीही सेवा केली नाही तरी चालेल सेवा, पण रोज तुमच्या घरामध्ये श्रीसूक्तमचं एकदा तरी पठण करा. माता लक्ष्मीची सेवा म्हणून ही सेवा तुमच्या घरात रोज झाली पाहिजे. आता ही सेवा कोण करायचं, कधी करायचं, याचं संकल्पयुक्त सेवा कशी करायची, अनुष्ठान कसं करायचं. जर तुम्हाला अनुष्ठान किंवा म्हणजे संकल्पयुक्त सेवा करायची नसेल तर रोज कशी सेवा करायची याबद्दलची नियम अटी काय आहेत किंवा संकल्पयुक्त सेवा जर आपण केली तर उद्यापन काय असतं करायचं, तर याबद्दलची सगळी माहिती व्हिडिओमध्ये म्हणजे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. बघा, तर श्रीसूक्तम हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. बघा, माता लक्ष्मीचं आसन श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये हे असलंच पाहिजे. माता लक्ष्मीचं आसन हे श्रीयंत्र समजलं जातं आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या घरातून माता लक्ष्मी कधीही म्हणजे बाहेर जात नाही. अखंड त्या घरामध्ये ती वास्तव्य करत असते. ज्या घरावरती श्रीयंत्रावरती श्रीसूक्तमचं पठण होतं किंवा कुंकुमार्चन सेवा होते त्या घरात अखंड माता लक्ष्मी वास करत असते. पण बघा, प्रत्येकाच्या म्हणजे देवघरामध्ये श्रीयंत्र असेलच असं नाही. भले श्रीयंत्र असो नसो, पण तुमच्या घरामध्ये श्रीसूक्तमचं पठण तुम्ही रोज करा. आता बघा, श्रीसूक्तम म्हणजे काय, तर श्रीसूक्तम हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे. माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावशाली सेवा आहे. तर अगदी खरं सांगू का, हार्डली 5 मिनटं तिथं 7 मिनटं एवढाच वेळ लागतो. भले तुम्ही वर्किंग आहात, घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे, बरीच कामं आहेत, आम्हाला वेळ नाही आहे, तरी पण आम्हाला सेवा करायची इच्छा आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठी, धनवृद्धीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी, घरातील आर्थिक प्रगतीसाठी, सगळ्यावरती प्रभावशाली सेवा आणि माता लक्ष्मीला अखंड आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्याची सेवा म्हणजे श्रीसूक्तम. तर कमी वेळात होणारी आणि अधिक लाभ देणारी ही सेवा आहे. तर बघा, श्रीसूक्तम हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बघा 115 पेजवरती म्हणजे पानावरती आहे. प्राकृतमध्ये पण आहे, म्हणजे मराठीमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे. तर बघा, इथं श्रीसूक्त प्राकृत लिहिलेलं आहे. पण आता प्राकृतमध्ये म्हणायचं, काही ताईंच्या अशा पण कमेंट्स आल्या की ताई म्हणजे प्राकृतमध्ये म्हणायचं की संस्कृतमध्ये म्हणायचं. मी तर सांगेन तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा. संस्कृतमध्ये म्हणलेलं अतिशय उत्तम. जर तुम्हाला संस्कृत म्हणजे व्यवस्थित पठण करता येत नसेल तर तुम्ही प्राकृतमध्ये म्हणजे मराठीमध्ये म्हटलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण संस्कृतमध्ये म्हटलं तर अतिशय उत्तम हे मी सांगेन. बघा, थोडा दिवस तुम्हाला त्रास होईल, म्हणजे थोडे दिवस उच्चारण व्हायला त्रास होईल, पण जसं आपण त्या सेवेमध्ये सातत्य ठेवतोच तसं आपल्याला ते व्यवस्थित येत जातं, पाठ होत जातं. तर आता काय करायचं, श्रीसूक्तम बघा अगदी हार्डली 5 ते 7 मिनटं लागतात, जास्त वेळ लागतच नाही. तर आता ही सेवा कधी करायची, दिवसभरामध्ये कधी सेवा करायची, तर बघा, तुम्ही रोज ही सेवा करा, नक्की करून बघा, अनुभव 100% येणार म्हणजे येणार. तर रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे. दिवे लागण्याची वेळ म्हणजे कोणती, 6:30 ते 7:30. बघा, विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी आपल्या म्हणजे 24 तासामध्ये आपल्या दारासमोर 7 वेळा येऊन उभी राहते, पण 6:30 ते 7:30 या काळामध्ये ती
3 वेळा येऊन उभी राहत असते. बघा, एका तासामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरापुढे 3 वेळा येऊन उभी राहत असते. भले 24 तासामध्ये ती 7 वेळा येऊन उभी राहत असेल, पण ती कधी येते आपल्याला माहीत नसतं. पण 6:30 ते 7:30 हा माता लक्ष्मीचा समर्पित काळ मानला जातो. आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ मानला जातो आणि या काळामध्ये ती आपल्या प्रवेशद्वारासमोर 3 वेळा येऊन उभी राहत असते. म्हणून या वेळामध्ये जर तुम्ही श्रीसूक्तमचं पठण केलं तर खरंच सांगते, तुम्हाला 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आता तिन्ही सांजेच्या वेळेला मस्तपैकी घरातलं वातावरण छान करायचं, म्हणजे झाडलोट करायची, देवासमोर दिवा लावायचा. सगळ्यात पहिले तुळशी मातेसमोर दिवा लावायचा आणि तुळशी मातेलासुद्धा अगरबत्ती, धूप, दीप, अगरबत्ती लावायची. घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न ठेवायचं. बघा, संध्याकाळच्या वेळी ना, अर्थात आपण सेवा करतो तर त्या सेवेचा लाभसुद्धा आपल्याला झाला पाहिजे. तर बघा, संध्याकाळी आहे ना, घरातलं वातावरण असं प्रसन्न ठेवायचं. घरात दंगा, म्हणजे शिव्यागाळ देणे, आरडाओरडा करणे अजिबात नाही. घरात मस्तपैकी छान विष्णू सहस्त्रनाम लावायचं. किंवा जर तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, चालेल. पण संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात वातावरण हे प्रसन्नच असलं पाहिजे. तर आता देवापाशी दिवा लावायचा, तुळशीपाशी दिवा लावायचा, घरात धूप, दीप, अगरबत्ती असं वातावरण जे आहे ते सुगंधी करायचं. बघा, जिथे सुगंधी वातावरण असतं, जिथे प्रसन्न वातावरण असतं, तिथे माता लक्ष्मी खरंच त्या घरामध्ये प्रवेश करत असते, त्या घरामध्ये आगमन करत असते. तर आता देवाजवळ दिवा लावून झाल्यानंतर काय करायचं, फक्त दिवा लावायचं, अगरबत्ती लावायचं, धूप लावायचं आणि तुम्ही श्रीसूक्तमला पठण करायचं. आता इथे श्रीसूक्त तुम्ही मराठीत देखील वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये देखील वाचू शकता. एकदा वाचा, काही हरकत नाही. जर तुम्हाला 16 वेळा वाचायचं असेल तर 16 वेळा, रोज 16 वेळा वाचू शकता. नसेल वेळ तर तुम्ही एकदा वाचू शकता. आता ही सेवा तुम्हाला आता आपली नित्यसेवा कशी आहे, रोज स्वामीचरित्र सारामृतामधील 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी असतील किंवा या सेवेमध्ये आपली ही सेवासुद्धा आहे. मी एका परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं. तर रोज संध्याकाळी दिवे लागणीला तुम्हाला एकदा तरी श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. आता हे झालं रोजची सेवा. आता तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. नाही बाबा, माझ्यावर खूपच अडचण आहे आणि खूपच म्हणजे आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम भेडसावत आहे, कर्जबाजारीपणा झालेला आहे आणि आम्हाला श्रीसूक्तमची संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर आता काय करायचं, बघा, ज्या दिवशी म्हणजे कधीही तुम्ही ही सेवा करू शकता, असं याला काही बंधन नाही, काही नाही. शुक्रवारी करू शकता, मंगळवारी करू शकता, गुरुवारपासून चालू करू शकता, कधीही तुम्ही ही सेवा चालू करू शकता. सगळ्यात पहिले तुम्ही 16 दिवस ही सेवा करू शकता, 21 दिवस करू शकता. तर जसं की आपण 108 पारायण असेल, 51 पारायण असतील, अशा प्रकारे आपण स्वामीचरित्र सारामृताची सेवा करतो. तशा प्रकारे श्रीसूक्तमची सेवा जी आहे ती तुम्ही 21 दिवस, 16 दिवस अशा प्रकारे अनुष्ठान किंवा संकल्पयुक्त सेवा करू शकता. आता तुम्हाला जर 16 दिवस करायचे असेल तर संकल्पामध्ये तसं बोलायचं आहे. संकल्प कसा करायचा, तर घरामध्ये म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर संकल्प करायचा. संकल्प करत असताना हातात थोडंसं पाणी घ्यायचं, फूल, अक्षदा, हळद, कुंकू वगैरे घ्यायचं. त्यानंतर संकल्प करायचा की मी माझ्या घराच्या आर्थिक प्रगतीसाठी, पतीच्या प्रगतीसाठी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी मी ही सेवा करत आहे. त्याचा लाभ मला मिळू दे. माता लक्ष्मीलासुद्धा आवाहन करायचं, तू माझ्या घरामध्ये अखंड चिरंतन काळ टिकून राहा आणि तुझी कृपा अखंड आमच्यावरती राहू दे, अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि संकल्प करायचा. आणि त्याच्यासाठी मी ही 16 दिवसाचं अनुष्ठान करते किंवा 16 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करते आणि रोज मी 16 दिवस 16 वेळा श्रीसूक्तमचं पठण करणार आहे. बघा, 16 दिवस 16 वेळा तुम्हाला करायचं आहे. हां, एकदाच नाही, 16 वेळा तुम्हाला 16 दिवस तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. अशा प्रकारे संकल्प करायचा. ते पाणी जे आहे ते खाली डिशमध्ये सोडून द्यायचं आणि सेवेला चालू करायचं. आता ज्यावेळी 15 वेळा तुम्ही म्हणताय, 15 वेळी फक्त श्रीसूक्तम पठण करायचं आणि 16व्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. तर बघा, परत एकदा सांगते, ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो, मग 21 दिवसाची करा किंवा 16 दिवसाची करा, पण 15 वेळा तुम्हाला फक्त श्रीसूक्तम पठण करायचं आहे आणि 16व्या वेळी ज्यावेळी तुम्ही श्रीसूक्तम म्हणाल त्यावेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. आणि आता रोजची जी नित्यसेवा असते त्यावेळी आपण एकदाच म्हणतो दिवी लागणीला, तर त्यावेळी फलश्रुतीसहित तुम्हाला ते म्हणायचे आहे. एकदाच ज्यावेळी आपण म्हणणार आहे ना त्यावेळी तुम्हाला फलश्रुतीसहित म्हणायचे. आणि संकल्पयुक्त सेवेला 15व्या वेळेपर्यंत
फक्त श्रीसूक्तम आणि 16व्या वेळी फलश्रुती सहित श्रीसूक्तम अशा प्रकारे तुम्हाला श्रीसूक्तमचं अनुष्ठान किंवा संकल्पयुक्त सेवा करायची आहे. 21 दिवसाची पण तसेच करायचं. 20व्यापर्यंत श्रीसूक्तम पठण करायचं आणि 21व्या वेळेला फलश्रुती सहित श्रीसूक्तम पठण करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. सातत्य सेवेमध्ये ठेवा, खूप सुंदर अनुभव येतील. आणि हो, आता 21 दिवस झाले, 16 दिवस पूर्ण झाले. 21 दिवस ज्यावेळी तुम्ही सेवा करणार आहे त्यावेळीसुद्धा 16 वेळा म्हणू शकता. 16 दिवसाचं अनुष्ठान 16 वेळा रोज म्हणायचं आहे. 21 दिवसाचं अनुष्ठान केलं आहे, रोज 16 वेळा म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे सगळी व्यवस्थित माहिती मी सांगितलेली आहे. आता 21 दिवस पूर्ण झाले किंवा 16 दिवस संकल्पयुक्ताचे किंवा अनुष्ठानाचे पूर्ण झाले, तर आता याला उद्यापन असतं का? तर माता लक्ष्मीला स्मरून किंवा माता लक्ष्मीचा आवडता पदार्थ म्हणून 16व्या दिवशी किंवा 21व्या दिवशी तुमची सेवा पूर्ण झाली म्हणून तुम्ही माता लक्ष्मीला म्हणजे छोटीशी पूजा मांडून किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक घालून त्याची पंचोपचार पद्धतीने, अर्थात आपण रोज पूजा करत असतो, पण अभिषेक वगैरे घालून पंचोपचार पद्धतीने पूजा करून गोड खिरीचा नैवेद्य तुम्हाला करायचा आहे. माता लक्ष्मीला बत्तासे आवडतात, तर बत्तासे, फुटाणे या गोष्टी माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्ही फुटाणे, बत्तासे अर्पण करू शकता किंवा तिथे येऊन वाटू शकता. तर अशा प्रकारे अगदी छोटंसं उद्यापन म्हणून तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे किंवा संकल्पयुक्त सेवा किंवा अनुष्ठान करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.